बॅक टू माय चॅनल. कशा आहात सर्वजण? अपेक्षा करते मस्त आणि मजेत असाल. मी स्वाती माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर चला म्हणजे आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आम्ही आलेलो आहे यांच्या मित्राच्या घरी, म्हणजे टेरिसवर. आमच्या तिथं पण आहे, पण आम्हाला खूप लेट कळलं, त्याच्यामुळे आम्ही इथं साजरा करतोय. तर आहेत सगळेजण मंडळी, तुम्ही बघत राहा कसं आहे, दाखवते तुम्हाला. छान असं दूध इथे ठेवलेलं आहे उकळी द्यायला चुलीवरती. मस्त, चुलीवरची टेस्टच काही वेगळी असते. 12 लिटर दूध आहे हे. त्याच्यानंतर इथं कांदा वगैरे कट करून भेळ बनवायची होती, सुक्की भेळ. ॲक्च्युली आहे ना, मला खूप लवकर यायचं होतं, पण लेट झाला, नाही तर सुरुवातीपासूनच आहे ना व्हिडिओ झाला असता आपला. हे मध्ये ते तयारी चालू होती सगळी. सुकी भेळ दूध तयार होईपर्यंत आपले तेवढेच 2-3 तास भेळ, कांदा भजी असं आहे पुढे, तुम्ही बघा. तर छान असं कटिंग चालू आहे त्याचं, कांदा कट करायचं. ह्या ताई आहेत ना स्वयंपाकात आहे ना, म्हणजे खूप छान, त्यांच्या हाताला इतकी चव आहे ना, आणि त्यांना इतके छान छान रेसिपी बनवता पण येतात ना. म्हणजे हे कोकणी आहेत तसं. त्यांनी नॉनव्हेज पण खूप छान बनवतात. त्यांच्या रेसिपी आपण शेअर करू, मी म्हणजे काढेल तसं. त्यांचे नॉनव्हेज पण खूप छान मस्त बनवतात ते. म्हणजे मी खात नाही, पण छान बनवतात असं. आता जे खातात ते बोलतातच छान असे. त्याच्यानंतर हे सगळे मिळून आहे ना बनवतोय, सुकी भेळ तयार करतोय दूध तयार होईपर्यंत. सगळे मिळून आहे ना, इतकं छान वाटतं, मस्त वाटतं. आणि यांच्या टेरिसवर पण आहे ना छान असं मस्त जागा होती भरपूर. एका बाजूला चूल वगैरे तयार करून, असं वाटलंही नव्हतं की म्हणजे अशी साजरा होईल आपली कोजागिरी पौर्णिमा, पण छान झाली. तुम्हाला सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे ना ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये घालतात ते 50 ग्राम, 50-50 ग्राम असं सगळे, काजू, बदाम, बेदाणे, पिस्ता, म्हणजे सगळंच ते कट करून त्यांनी ठेवले होते अगोदर. मग थोडंसं दूध उकळल्यानंतर ते त्याच्यामध्ये पूर्ण ड्रायफ्रूट घालतात. हे कोथिंबीर वगैरे निवडणं हे चालूच होतं काम. झाली तयार. आता सगळं निवडून फरसाण वगैरे त्याच्यामध्ये, मुरमुऱ्यामध्ये भेळचेच मुरमुरे आहेत ते. त्याच्यानंतर इथं कांदा भजीचं पीठ पण तयार करून ठेवलं होतं, कांदा भजीचं. ते पण बनवायचं होतं. तोपर्यंत इकडं दूध बॉईल होतच आहे. छान असं सगळे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये घातले. 2-3 तास वेळ होता, तोपर्यंत हे चालू होतं. नंतर खाणं. आता एवढी भेळ बनवली छान, तर खायला पण इतकं मस्त, इतकी छान झाली होती ना, खूप टेस्टी. म्हणजे आम्ही तर जेवण करून गेलो होतो खरं, की काहीच खायचं नाही आता तिथं, फक्त दूधच प्यायचं ह्या हिशोबानेच गेलो होतो. पण कसलं काय, ते बघितलं तर एवढं चमचमीत, आपल्याला बघितलं की खावं वाटतं असं. तर सगळे मिळून ते संपवलं, शेवटी संपवलं, सगळीच भेळ संपली. असं एकत्र सगळेजण आले की खूप छान वाटतं. कुठलं पण सेलिब्रेशन आहे ना, मस्त वाटतं एकत्र. ही फॅमिली आहे ना, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कायम दिसेल. असे इतकी कॉमेडी करतात ना, तुम्हाला कायच सांगू. म्हणजे बिहाइंड द सीन मी कधीतरी त्याचा व्हिडिओ, तरी मी एक छोटे छोटे क्लिप असं ॲड केलेले आहेत, जास्त नाही आहेत, पण थोडे आहेत छोटे छोटे. तर तुम्हाला ते ऐकायला येतीलच पुढे. इथं मध्ये मध्ये दुधाला हलवायला लागतं ना, कारण ते खाली वगैरे लागेल म्हणून. ज्याला जसं जमलं तसं आहे ना, ते हलवत होते. इथे एक कॉमेडी आहे, पुढं तुम्हाला ऐकायला भेटेल. मी काही सांगत नाही, त्याच्यामुळं मी मुद्दामून ते ठेवलेली आहे क्लिप. छान असं सगळेजण बनवणं खाणं चालू आहे. हे बेदाणे पण थोडेसे त्याच्यामध्ये नंतर घातले त्यांनी. इतकं टेस्टी दूध झालं होतं ना, मस्त. असे काही काही फेस्टिवल असतात, ते सगळे मिळून साजरा केले की खूप छान वाटतं. आता भेळ, सुकी भेळ पण बनवून झाली, खाऊन पण झाली, संपली ती. आणि त्याच्यानंतर आता हे भजीची तयारी.
कांदा भजी बनवायचं होतं. हे इथं आहे ना कांदा भजी पण आहे ना म्हणजे आता दूध तयार करायचे, पण ते भाऊच होते आमचे म्हणजे जेंट्सच, त्यांनीच ते तयार केलं होतं पूर्ण. आणि हे कांदा भजीची पण त्यांच्यामधलेच एकांची रेसिपी आहे. ते पण ते सांगत होते बरं का स्वतः. ते सांगत होते की काय घालायचं पिठामध्ये, कुठले कुठले हे घालायचं. पण ते सांगते वेळेस ते सांगू कुठं देतात, बाकीचे इतकं म्हणजे सांगायलाच नाही देत त्यांना. त्याच्यामुळे ते म्हणले की वहिनी तुम्ही वाईज ओव्हरच द्या. कांदा भजीची आहे ना रेसिपी तुम्हाला सांगू. कांदे 7-8 आणि 1 किलो बेसनचं पीठ घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओवा आणि मीठ, म्हणजे बाकी काहीच घालायची गरज नाही, कसलं तिखट नाही, काही नाही. फक्त बेसन पीठ, कांदा, ओवा आणि मीठ एवढंच. आणि लागलं तर थोडंसं असं पाणी, कारण ते कांद्याला पाणी पण सुटतं ना. पहिलं आपण 5-10 मिनटं मिठामध्ये ते कांदे कट करून उभे ठेवलं ना, त्याला पाणी सुटतं. मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पीठ हे करायचं, घालायचं. आणि त्याच्यानंतर मग ते लागल तसं थोडंसं आपल्याला लागलं तर त्याच्यामध्ये पाणी घालायचं. असं त्यांनी बनवून ठेवले होते. काहीच म्हणजे त्याच्यामध्ये घालायचं, इतकं टेस्ट छान येते ना, इतकी मस्त. हे बघा पूर्ण हे म्हणजे शेवटीच काढलेलं होते मी हे क्लिप, कारण सगळं संपलेलं होतं ते अगोदरच. खूप छान आणि इतकं कुरकुरीत झालं होतं ना, असं एकदमच भजी एकदम कुरकुरीत छान अशी झाली होती. हे सगळं होईपर्यंत आमची सुकी भेळ, हे कांदा भजी सगळं खाऊन होईपर्यंत चांदोबाचं आगमन झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांची पण पूजा करून झाली छान अशी. हे बघा मस्त. आणि हे आपल्या दुधामध्ये दिसले पण. त्याच्यानंतर मग चला दूध तर मग कधी एकदाच पिऊ असं होतं. टेस्ट दुधाची पण खूप छान होती. मग सगळ्यांना दिलं ग्लासमध्ये भरून. हे बघा छान असं गरम गरम दूध, म्हणजे बरंच वेळ झालं होतं कांदा भजी तयार होण्याच्या अगोदर काढून ठेवलेलं होतं, पण तरी पण गरम होतं, ते भरपूर गरम होतं. तसं छान असं झाली कोजागिरी पौर्णिमा आमची. याच्यामध्ये आहे ना जवळजवळ 2 तास, म्हणजे 1:30 वाजले होते. हां 1:30 वाजले होते. कधी एवढा टाईम गेला काही कळलं नाही. एवढी रात्र झाली होती, पण तरी पण इतकं फ्रेश वाटत होतं, म्हणजे कधी हे 2-3 तास गेले असं अजिबात कळलं नाही. हे सगळ्यांनी म्हणजे भरपूर होतं, 12 लिटर दूध, त्याच्यामध्ये 50-50 ग्राम बाकीचे सगळे ड्रायफ्रूट असं घालून त्याला बॉईल करून छान असं बनवलेलं होतं. आणि 1 किलो साखर पण घातली होती. सॉरी मी अगोदर सांगायचं विसरले, पण त्याच्यामध्ये 1 किलो साखर पण. आणि जर कोणाला कमी जास्त गोड लागत असेल तर ते वरतून घेत होते, म्हणजे ज्यांना गोड लागतं ते असं. तर अशी छान अशी कोजागिरी पौर्णिमा आमची झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ सांगा नक्की. आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्हाला परत एकदा कोजागिरी पौर्णिमेची खूप सारे शुभेच्छा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.